नमस्कार, आपण पाहतात एबीपी 24 तास। शिवरी येथील गट नंबर 670/2 या गटाचा सध्या डेव्हलपमेंट सुरू असून या गटाच्या कडेला डुबीचा नाला असा हा बंधारा आहे। या डुबीच्या नाल्याच्या बंधाऱ्याचे जे सांड आहे ते सांड पूर्णपणे उद्ध्वस्त करून यामधून लाखो लिटर पाणी खरं तर वाया गेलेले आहे। आपण पाहत आहोत कशा तऱ्हेने सांडीचं या ठिकाणी पुनर्जीवन करण्यात आले आहे। नैसर्गिक प्रवाह या निमित्ताने बदलण्यात आलेला आहे। नैसर्गिक प्रवाह बदलण्याचे कुठलेही अधिकार सध्या कोणत्याही व्यक्तीला नसले तरी यामध्ये मनमानी पद्धतीने हे खरं तर बदललेलं आहे, प्रवाह बदलण्यात आलेला आहे। याच्यामध्ये लाखो लिटर पाणी सध्या वायाला गेलेलं आहे। नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी ज्या परवानग्या लागतात त्या कुठल्याही परवानग्या या ठिकाणी घेण्यात आलेल्या नाहीत असे देखील आम्ही तलाठी व जे मंडल अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर यावेळी सांगण्यात आले। खरं तर उन्हाळ्यामध्ये या बंधाऱ्यांना पूर्णपणे हे बंधारे पाणी प्रवाह भरून असतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होत असतो। या संदर्भात आपण नवनाथ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते काय म्हणत आहेत ते पाहू। जलसंधारणाच्या बाबतीत आता आमच्या शिवरीने बऱ्यापैकी कामं केली होती। यामध्ये 50 वर्षाचा नाला जुना आहे। यामध्ये आता पावसाळ्यात 70% कमीत कमी पाणी साठलं होतं। त्यातून कायपासून पाणी खालीपर्यंत येतं। यावरती बऱ्याच बोरवेलला विहिरीला पाणी आहे इथं। पण आता काय केलंय, अशा दणदांडग्यांनी नैसर्गिक स्रोत बदलायचे प्रयत्न केले। नैसर्गिक स्रोत बदलल्यामुळे परिणाम असा झाला की आता कमीत कमी 60-70% पाणी साठलं होतं, त्यापैकी जवळजवळ 40-50% पाणी आता वाहून गेलंय। आम्ही लक्ष आणून दिल्यानंतर त्यांनी अडवल्यानंतर 10-15% पाणी साठलेलं आहे। आता त्यांनी थोडं चारेला थोडं त्यांनी 2-3 बकेट टाकून बंद केले। परंतु भविष्यात होत असलेल्या एअरपोर्टमुळे डेव्हलपमेंटमुळे मोठे मोठे दणदांडगे आता जमिनी खरेदी करायला लागले गावामधून। पण ते करत असताना कोणतरी नैसर्गिक स्वतःला बदल देणं चुकीचं आहे। कारण असं जर होत असेल तर भविष्यात याची फार मोठी किंमत गावांना मोजायला लागेल पाण्याच्या पाण्यासाठी। तर संबंधित अधिकाऱ्यांनी यावरती तातडीने लक्ष घालून कडक कारवाई करणं गरजेचं आहे। आज नाला फोडला काय सांगतात? प्रथमतः शिवरीमधला हा कासारबा धरणाचा उपनाला आहे। ह्याच्यामध्ये विजयबापू शिवतारेंच्या माध्यमातून गाळ उपसा आम्ही केला। नाले बंधारे बांधून घेतले। पहिल्याच पावसामध्ये पाणी भरल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद होता। परंतु डेव्हलपिंगसाठी येणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांनी त्याचं डेव्हलपिंग करण्याच्या उद्देशाने नाल्याला चारी खोदून नाल्याचं पाणी काढून दिलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने अतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे पाणी साठवण्यासाठी अतोनात प्रयत्न शिवरी करते। परंतु अशा येणाऱ्या दणदांडग्यांमुळे जर या नाल्याचं किंवा या जलसंधारणाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई कोण करणार, ही खऱ्या अर्थाने पडलेला प्रश्न आहे। किती साली हा नाला बांधलाय? या नाल्यामध्ये साधारणपणे ह्या नाल्याला 50 ते 60 वर्षाचा कालावधी आहे की त्या दरम्यान हा नाला बांधला गेला। व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा। धन्यवाद।